जे माये अविद्ये वेगळे, गुणावया नातळे, काळे गोरे वा सावळे, निर्धारिता नेनवे. जे द्वैत होऊन परते, जे सुखाचे वाढविते, योगी लक्षित जयाते, परी नेनवे सर्वथा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 23 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 204 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यत्र काले तु अनावृत्तिम आवृत्तिम चैव योगिनः प्रयातयांति तं कालं वक्ष्यामि भरतवर्षव. भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतात की हे भरतश्रेष्ठा, हे अर्जुना, आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने या जगतातून प्रयाण केलं, तो या मृत्यूलोकी पुन्हा परतून येतो का येत नाही याचं मी तुला वर्णन करतो म्हणतो. कारण प्रत्येक जीवाचं आयुष्यमान हे ठरलेलं आहे महाराज. काळ ठरलेला आहे, वेळ ठरलेली आहे, ठिकाण ठरलेलं आहे. कोणत्या ठिकाणी तुमचा मृत्यू आहे, कशा प्रकारे आहे, हे सगळं विधिलिखित आहे महाराज. आणि आपण सामान्य जीव जन्मही टाळू शकत नाही आणि मृत्यूही टाळू शकत नाही. मग प्रत्येकाची वेळ, प्रत्येकाचं आयुष्यमान हे वेगवेगळं आहे. या मृत्यूलोकी तुम्हा आम्हाला यावंच लागतं, कारण आपण कर्म करतो त्याचं फळ निर्माण होत असतं. कारण कर्म करत असताना आपण कर्त्याच्या भूमिकेतून ते कर्म करतो. ज्या क्षणी कर्त्याच्या भूमिकेतून आपण निवृत्त होऊ, केवळ विश्वस्त म्हणून माझी नेमणूक केली आहे म्हणून मी हे कार्य करतो आहे, या करीत असलेल्या कर्माचा कर्ता हा परमात्मा आहे. आणि म्हणूनच या कर्मापासून निर्माण होणारं फळही जो भगवंतचरणी अर्पण करतो, त्या माणसाच्या संचितामध्ये कर्मफळ साठवलं जात नाही, त्याची नोंदच होत नाही महाराज. पण जर कर्त्याच्या भूमिकेतून ते कर्म केलं तर कर्मफळ निर्माण होतं आणि कर्मफळ पुन्हा भोगण्यासाठी या मृत्यूलोकी यावंच लागतं. अगा कर्मे जे उरावे, तै तीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देह एका. या देहाची निर्मिती महाराज भोगण्याकरताच केलेली आहे. आणि गंमत अशी आहे की जर सगळे सुखाचे भोग असते तर या मृत्यूलोकी याची आवश्यकताच पडली नसती महाराज. या ठिकाणी दुःखरूपी भोगण्याकरता बहुत करून आपलं आयुष्य खर्ची पडत असतं. कारण हातून दुष्कृत्य झालेले असतात, अधर्मी कर्म झालेले असतात आणि त्याचं फळ हे जीवनामध्ये दुःखच देत असतं. आणि तसं इन अँड ॲव्हरेज जर पाहिलं तर दुःख याचं प्रमाण हे प्रचंड आहे महाराज. आणि त्याच्या गणितेत सुख अति अल्प आहे. सुख पाहता जवा पाळे, दुःख पर्वता येवडे. धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. संतांनी गणित घालून दिलेलं आहे महाराज. अहो आपलंच बघा ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा आपण जर आढावा घेतला
संध्याकाळी सिंहावलोकन केलं. किती क्षण आमच्या आनंदाचे गेले आणि किती क्षण दुःखाचे गेले. तर दुःखाचंच प्रमाण प्रचंड आहे महाराज. दुःख पाहता पर्वता येवळे, सुख पाहता जवा पाडे. मोहरी इतकं सुखाचं अल्प प्रमाण आहे, दुःख मात्र पर्वता एवढा आहे महाराज. म्हणून जे योगीजन आहेत, ज्यांना परमार्थ कळाला, आयुष्याचं गणित कळालं, ते कर्मफळ निर्माणच होऊ देत नाही महाराज. कुठलंही कर्म निष्काम भावनेतून करतात. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ ते ठेवत नाही, कारण त्यांना माहिती आहे इथं काहीही मिळवलं, कितीही प्रचंड संपत्ती जमवली, कितीही माया जमवली, तरी ते सर्व याच ठिकाणी ठेवून जायचं आहे. खरा सातबारा त्याच्याच नावावर आहे महाराज. आम्ही फक्त आमचे नावं बदलत चाललो आहे पिढ्यानपिढ्या. आणि हे ज्याला कळालं तो सुटला गा. हे मजचे स्तव झाले परी म्या नाही केले, ऐशी जेने जाणितले तो सुटला गा. मुक्ताचं गुणधर्म सांगतात माऊली, की मला नेमस्त केलेलं आहे म्हणून मी हे केलं आहे, परंतु मी हे केलं असं नाही. भगवंतानी माझ्याकडून ते करवून घेतलं. करता मी नाही आणि करता नसल्यामुळे कर्मफळही त्याचं उत्पन्न होत नाही महाराज, निर्माणच होत नाही. पण जर कर्मफळ निर्माणच होत नसेल तर या मृत्यूलोकी पुन्हा येण्याची आवश्यकता पडत नाही महाराज. कर्म करताना स्वार्थ असेल, स्वतःकरता जर ते कर्म करत असो तर निश्चित त्याचं कर्मफळ निर्माण होत असतं. परंतु तेच कर्म जेव्हा निष्काम भावनेतून करतं, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो, स्वतः करता त्यातला अंश मात्र काही नसतं, अशा पद्धतीनं जेव्हा आमच्या हातून कर्म होतं त्यावेळेस ते कर्म राहतच नाही महाराज. धर्म होऊन बसतो तो. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे आता आहे तेची सरो, कोण करी भरोवरी मग. महाराज म्हणतात की दिनोदिन चिंता वाटते, बहुत नावडे संचित करावेसे. देवा, संचितामध्ये जे काही लिहून ठेवलेलं आहे, जे काही साठवून ठेवलेलं आहे, ते सुद्धा आता उकलायला नको वाटतंय. नावडे संचित करावे असे. सुखाचे जरी भोग असले तरी आम्हाला ते सुखही नको आहे, तुकोबाराय म्हणतात. सुख आणि दुःख या उपाधीच्या पलीकडं जेव्हा जीवाची मजल जाते, अर्थात निष्काम भावनेतून जेव्हा आम्ही कर्म करतो त्यावेळेस त्या कर्मापासून सुख दुःख उपाधी निर्माणच होत नाही महाराज. कारण स्वतः करता नाहीच आहे, त्यामुळे ते कर्म झालं काय आणि अपूर्ण राहिलं काय, यशस्वी झालं काय किंवा अपयश आलं काय, काहीही त्याच्याशी घेणं देणं नसतं महाराज. यष्टी रिकामी गेली काय किंवा टचाटच भरून गेली काय, कंडक्टरला फायदाही नाही आणि तोटाही नाही. कारण त्याची फक्त नेमणूक आहे विश्वस्त म्हणून. त्यानं निमित्त मात्र व्हायचं आहे. खरा कारभार महामंडळ चालवतं महाराज. त्यामुळं त्यापासून निर्माण होणारा नफा किंवा तोटा हे मंडळ सहन करत असतं. त्याचा कंडक्टरशी काही संबंध येत नाही. बँकेतल्या रोखपालाशी त्या कॅशचा काही संबंध येत नाही. 5 लाख आले काय, 10 लाख गेले काय, येणारही त्याचं नाही आणि गेलेलंही त्याचं नाही. विश्वस्त बसलेला आहे. तसं प्रत्येक कर्म आम्हाला त्यांच्याप्रमाणे करता आलं पाहिजे महाराज. म्हणून तर योगीजन सोपान वृत्तीमध्ये असतात. भगवंतावर सुपूर्द करून टाकतात. देवा, तू ठेवशील तसं राहू, ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. उगीच कुथत बसू नये, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. अरे त्याला मिळालं ते त्याचं भाग्य आहे, तुझ्या भाग्यात नाही. सहजपणे
आम्ही या समीकरणाप्रती यायला पाहिजे की प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या नशिबानं प्राप्ती झालेली असते. तो किती सुखी आहे किंवा त्यालाच का प्राप्त आहे असं करत राहिलं तर वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. बाबा तुझ्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते तुला मिळणार आहे, जे नाही मिळणारच नाही. कितीही खटाटोप करा. आणि आयुष्यभर का आम्ही कमी खटाटोप केले का हो? सगळ्याच प्रिय वस्तू, सगळ्याच प्रिय व्यक्ती यांचा सहवास आम्हाला लाभला का? नाही ना. कारण लिखित असेल विधी लिखित तर ते स्वतः होऊन येईल महाराज. नसेल तुम्ही कितीही खटाटोप करा ते अप्राप्तच राहील. म्हणून पर्याप्त आहे, प्राप्त आहे, पर्याप्त आहे. जे मिळालं त्यात समाधान मानायचं शिकायला पाहिजे माणसानं. म्हणून कर्मफळ निर्माण होऊ नये असं जर वाटत असेल तर निस्वार्थपणे आम्हाला कर्म करता आलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ त्या ठिकाणी नसावा. असा निष्काम भावनेनं कर्म केल्यानंतर आपोआपच ती सवय लागते आणि कर्मफळ निरंक झाल्यावर या ठिकाणी येण्याची आवश्यकता पडत नाही. भगवंत त्याला आपल्या धामापरी घेऊन जात असतात. मग त्या धामाकडे मार्गक्रमण करत असताना कोणत्या काळी जन्म किंवा मृत्यू आला तर त्यांची कशी विभागणी होते, त्याला मोक्ष मिळतो का पुन्हा या मृत्यूलोकी परत यावं लागतं, याविषयी भगवंत म्हणतात, अर्जुना तुला मी आता हे सांगतो. यत्र काले तू अनावृत्तीम आवृत्तीम चैव योगिना प्रयाता यांती तम कालम वक्ष्यामि भरतवर्षवते. हे भरतश्रेष्ठा, मी तुला आता सांगतो की कोणाला या मृत्यूलोकी यावं लागतं आणि कोणाला यावं लागत नाही. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 204 क्रमांकाच्या म्हणतात, तेवीची अनिके ही एके प्रकारे हे जाणता आहे सोपारे तरी देह सांडतेने अवसरे जेथ मिळती योगी. अर्थात अर्जुना त्याचप्रमाणे आणखी एक प्रकारानं वर्णपूर्ण निजधाम जाणणे सोपे आहे. तरी योगीजन योग्य काळी जेव्हा देह ठेवतात, अर्थात त्यांचा अंत समय येतो, त्यावेळेस ती वेळ कोणती आहे, तो काळ कोणता आहे, यावरही या मृत्यूलोकी यायचं किंवा नाही यायचं हे अवलंबून असतं. काल परत्वे त्याला मोक्षसुद्धा प्राप्त करता येतो. आणि म्हणूनच महात्मे जे असतात ते त्यांना इच्छामरण प्राप्त झालेलं असतं महाराज. पितामह भीष्म महाभारतात जर आपण पाहिलं इच्छामरण होतं. ज्यावेळेस शरशय्येवर पडलेत अर्जुनाच्या बाणांनी पितामह भीष्म, त्यावेळेस दाक्षिणायन चालू होतं. आणि दाक्षिणायनमध्ये पुढे येणारच आहे, दक्षिणायनमध्ये जर मृत्यू आला तर त्या जीवाला पुन्हा या मृत्यूलोकी जन्माला यावं लागतं. ते येऊ नये असं वाटत असेल तर उत्तरायणामध्ये मृत्यू यायला पाहिजे. म्हणून संक्रांतीच्या दिवशी भीष्म पितामहांनी देह ठेवला. कारण संक्रांतीपासून 14 जानेवारीपासून उत्तरायण सुरू होत असतं महाराज. तेवीची अनिकही एके प्रकारे हे जाणता आहे सोपारे तरी देह सांडितेने अवसरे जेथ मिळती योगी. म्हणून योगी असे मुहूर्त पाहून या जगताचा निरोप घेत असतात. आणि निष्काम भावनेनं कर्म करून तर मोक्षाचे अधिकारी झालेले असतातच असतात, परंतु योग्य वेळी योग्य काळी या जगताचा निरोप घेतात, प्रयाण करतात आणि मोक्षाचे खऱ्या अर्थाने अधिकारी होऊन बसतात महाराज. तेवीची अनिकेही एके प्रकारे हे जाणता आहे सोपारे तरी देह सांडितेने अवसरे जेथ मिळती योगी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.